वाचताना मुलांना जर आळस येत असेल, झोप येत असेल, तर त्याच्या खोलीत हिरव्या रंगाचा पडदा लावा, तर आळस आणि झोप पळून जाईल. परीक्षेला जाताना दही आणि साखर मिसळून थोडंसं मुलांना द्या. केसरचा टिळा लावा आणि मार्क चांगले मिळतील आणि प्रसन्न राहतील, स्वस्थ राहतील. ज्या मुलांना लवकर उद्ध्वस्त करायचंय त्यांना चहा आणि कॉफी पाजा उपाशी पोटी. ज्यांच्याबरोबर शत्रुत्व असेल अशा लोकांना अंशेपोटी चहा आणि कॉफी पाजा. त्यांना खूप नुकसान होईल. अंशेपोटी चहा कॉफी पिऊ नका आणि कोणाला पाजू नका. सकाळी झोपेतून उठून थोडं ध्यान करा, मग अंशेपोटी तुळशीची 5 पानं खाऊन थोडंसं पाणी प्या. स्मरणशक्ती वाढेल. रविवारी तुळशीची पानं नाही तोडली पाहिजेत. 1 दिवस तोडून ठेवलीत तर 8 दिवस तुळशीपत्र शिळी नाही मानली जात. उशिरापर्यंत नका जागू. रात्री जितकं वाचू शकाल तितकं वाचा. सकाळी झोपेतून उठा. शरीराला खूप खेचा. नंतर थोडं सैल सोडा तर आत्म्याची शक्ती जास्त येईल. मनात, बुद्धीत स्मरणशक्ती. शरीराला खेचा, मग सैल सोडा, मग 1-2 मिनटं शांत बसून जा. मी भगवंताचा, भगवंत माझा आहे. हे भगवंता, मी तुझा आहे, तू माझा आहेस. असं करून मग हरिओम 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 म्हणत जोरात हसा. तर तुमचं रक्त तर शुद्ध होईल. नाभीपासून खांद्यापर्यंत 72,000 नाड्या आहेत, त्या सर्व शुद्ध होतील. घरातलं वातावरणही पवित्र होईल. मग काय करायचंय की तुम्ही ब्रश करता त्याऐवजी कडुनिंबाचं दातण खूप चांगलं आहे. कडुनिंबाचं दातण 5 दिवस पुरतं. जितका रोज उपयोग करता तेवढं तोडून धुवून ठेवा दुसऱ्या दिवसासाठी. कडुनिंबाचं दातण करून त्याचा थोडासा रस चोखून कडू. वरून पाणी प्या. ब्रह्मचर्य मजबूत होईल. स्मरणशक्ती वाढेल. मग तुळशीची पानं 5-7 खाऊन पाणी प्या. थोडं फिरा. त्याने स्मरणशक्ती वाढण्यात मदत मिळते. हे तर आहे, पण परीक्षेच्या दिवसात काय करायचं? समजा शाळेत गेलात सकाळी. जेव्हा परीक्षा जवळ आली असेल तेव्हा वाचाल तर कसं वाचाल की हाताची मुद्रा अशी करून, जीभ थोडी बाहेर काढून, अर्धा सेंटीमीटर, 1 मिनिट शांत बसा. देवाचं नामस्मरण करा. आणि सारस्वत्य मंत्र तुम्हाला माहीत असेल तर जप करा, नाहीतर असंच सरस्वतीचं ध्यान करून शंकराचं, सरस्वतीचं इथे बोट ठेवा. माझ्या तर लक्षात राहील. इथेही बोट ठेवा. नंतर वाचा. वाचून बरोबर वाचलं, अर्धा तास 1 तास वाचलं, मग बाजूला करून मग इथे थोडं जे वाचलंय ते थोडंसं स्मरण करा. लक्षात पक्क राहू लागेल. मग पेपर द्यायला जेव्हा जाल ज्या दिवशी, त्या दिवशीही थोडं ध्यान करा. एकाग्रतेत शक्ती आहे. समजा पेपर आला, मग काय कराल की पेपर पहिले तर वाचून घेतला. तर काही कठीण प्रश्न असतात, काही सोपेही असतात. तर जे कठीण वाटतात त्यांनाही पाहून घ्या, सोपे आहेत तेही पाहून घ्या. पण कठीण आहे असा विचार नका करू. संपूर्ण पेपर वाचून घेतला तर जे जे सोपे आहेत त्यांना जरा खूण केली. मग जे सोपे आहेत त्यांची उत्तरं लिहून घेतली. उत्तर लिहत गेलात. मग कठीण म्हणा, कठीण कठीण काय आहे. हिम्मत केली तर सगळं सोपं होईल. कठीण वठीण नाही, मला तर येईल येईल. हरि ओम ओम. मग इथे थोडं ध्यान करून जे कठीण प्रश्न वाटत होते 1 मिनिट 2 मिनटं शांत बसलात आणि जे कठीण वाटत होते त्यांची उत्तरं लिहायला सुरुवात करा. तेही सोपे वाटू लागतील. आरामात पास व्हाल. आणि दुसरी गोष्ट की स्मरणशक्ती, मेमरी पॉवर वाढवण्यासाठी 10 प्राणायाम, भ्रामरिक प्राणायाम मी आत्ता तुम्हाला शिकवेन, ज्याने तुमची प्राणशक्ती, मनःशक्ती वरच्या केंद्रांत येईल आणि तुम्ही चांगले बुद्धिमान बनू शकाल. रोज 10 प्राणायाम जर केले तर थोड्याच दिवसात चमत्कारिक लाभ होईल. रात्री दही खाल्ल्याने बुद्धी कमकुवत होते, परंतु सकाळी नाश्त्याच्या वेळी 2-3 काजू, 4 काजू, 5 काजू, बस थोडासा मध लावून कधी कधी नाश्त्यात काजू खा, तर स्मरणशक्ती वाढेल. अच्छा, तर मी तुमची स्मरणशक्ती वाढेल असा प्रयोग तुम्हाला शिकवू? अच्छा, तर जरा गंभीरतेने जरा बसावं लागेल. कंबर सरळ. आणि हनुवटी जी आहे ना ती अशी नका करू, अशीही नाही. हे इथे विद्या केंद्र आहे, त्यावर प्रेशर पडलं पाहिजे. मग काय करायचं?
की असं बसलात सकाळी अंशेपोटी हा नाश्त्यापूर्वी. स्मरणशक्ती वाढवण्याचा हा प्रॅक्टिकल प्रयोग आहे. हे आपण बसलो, मग काय करायचं? आता तुम्ही फक्त पहा, मी करतोय, तुम्ही पहा फक्त. असं कानात तुम्ही बोट नका टाकू. ही बोटं टाकली कानात आणि नाकाने श्वास घेतला. खूप खूप श्वास घेतला. श्वास घेतला, मग खूप घेतला, मग असं केलं. पुन्हा श्वास घेतला. असं 10 वेळा जर तुम्ही करता ना, तर थोड्याच दिवसात तुमच्या रक्ताचे कण तर पवित्र होतीलच. विल पॉवर तर वाढेल, स्मरणशक्ती देखील वाढेल. उद्यम साहसम धैर्यम बुद्धि शक्ति पराक्रम षडेते यत्र वर्तन्ते तत्र देव. परमात्मदेव सहाय्य करतो. समजा एखादी वाईट सवय आहे, लक्षात नाही राहत. सकाळी उठलो, आता मी लक्षात ठेवेन, साहस वाढवेन. इथे टिळा लावला, गम गम गणपते नमः जप केला, मग पुन्हा खूप श्वास घेतला. मी आता अभ्यासात पुढे जाईन, घाबरट नाही राहणार. समजा स्मरणशक्ती कमी आहे तर स्मृतिशक्ती वाढवण्याची भावना, कमकुवत असाल तर स्वास्थ्य वाढवण्याची भावना, नापास होत असाल तर पास होण्याची भावना, आईवडिलांशी पटत नसेल तर आता आईवडिलांचा मी स्नेह मिळवीन, आईवडिलांना सुखी ठेवीन. गम गणपते नमः. गणपतीने आईवडिलांचा आशीर्वाद मिळवला, मीही मिळवीन. गणपती बाप्पा संयमी होते, मीही संयमी राहीन. गणपती बाप्पा प्रसन्न होते, मीही प्रसन्न राहीन. माता 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 भवानी माता, गणपतीची भवानी माता, तू माझी माताही आहेस. असं म्हणत म्हणत आपल्या आईत साक्षात पार्वती स्वरूप आहे आणि पित्यामध्ये साक्षात शिवस्वरूप आहे अशी भावना करून त्यांना करा, त्यांना आलिंगन करा. मातेचा स्नेह, पित्याचा स्नेह, आईचा आशीर्वाद, वडिलांचा आशीर्वाद. तसंही ते दयाळू असतात आणि असं केल्याने तर अजून त्यांची दया वाढत जाईल. 4 गोष्टी विद्यार्थ्यांच्या वाढतील: आयु, विद्या, यशोबलम. आयु, विद्या, यश आणि बळ. माता पिता गुरुजनांचा आदर केल्याने, नमन केल्याने 4 गोष्टी वाढतात. कोणत्या 4 गोष्टी वाढतात? आयु, विद्या, यश आणि बळ. काय केल्याने? माता पिता आणि भगवंताची प्राप्ती केलेल्या गुरुजनांचा आदर केल्याने.